नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण तूर, गहू, कलिंगड, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात तुरीचा भाव दबावातच आहे. बाजारातील आवक चांगली सुरू आहे. त्याचा दबाव दरावर आलाय. तरीही मागील काही दिवसांमध्ये तुरीच्या भावात काहीशी सुधारणा झाली. तुरीचा भाव बहुतांश बाजारांमध्ये आता 7,000च्या पुढे सरकलाय. सध्या तुरीला सरासरी 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळतोय. बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील. त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात गव्हाची आवक वाढतीये, मात्र दुसरीकडे गव्हाला उठावही चांगला आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात काही बाजारात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. देशातील महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या 2,400 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सरकारची हमी भावाने गव्हाची खरेदी देखील सुरू झाली आहे. याचा आधार बाजाराला मिळतोच आहे. पुढील काळात गव्हाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडालाही मागणी वाढली आहे. दुसरीकडे बाजारातील आवक काहीशी कमी झाली आहे. अनेक भागात कलिंगड प्लॉट्सची काढणी पूर्ण झाली आहे. यामुळे आवकेवर परिणाम झाला. मात्र तरीही कलिंगडचे भाव स्थिर आहेत. सध्या कलिंगडाला प्रति क्विंटल सरासरी 800 ते 1,000 रुपये भाव मिळतोय. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल. त्यामुळे दरातही वाढ होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. मात्र तरीही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. देशात प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव आजही 4,400 ते 4,550 रुपयांवर होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4,000 ते 4,300 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातील सोयाबीनची आवक कमी असली तरी सरकारचा स्टॉक शिल्लक आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाच्या भावातील वाढ कायम आहे. तर दुसरीकडे बाजारातील आवक कमी झालेली आहे. काल बाजारातील आवक 50,000 गाठींच्या दरम्यान होती. तर CCIची विक्री बाजार भावापेक्षा जास्त दरात सुरू आहे. त्याचा आधार कापूस दराला मिळतोय. सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,100 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कापसाची आवक पुढील 2 आठवड्यात आणखी कमी होत जाईल. दरालाही आधार मिळेल, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.